हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला बघायचं आहे कन्फर्मेशन्स ऑफ सायक्लोहेक्झेन बद्दल. बघा, सायक्लोहेक्झेन हा एक सायक्लोअल्केन आहे. सायक्लोअल्केन मीन्स व्हॉट? तर सायक्लिक अल्केन्स आर कॉल्ड ॲज सायक्लोअल्केन्स. जसे की आपल्याला वेगवेगळे अल्केन्स माहित आहेत. इफ द अल्केन इज सायक्लिक, फॉर एक्झाम्पल हिअर हा अल्केन जो आहे हा सायक्लिक आहे आणि 6 मेंबर आहे. So it is called as cyclohexane. The molecular formula of the cyclohexane is C6H12. तर यांचे आपल्याला आज कन्फर्मेशन बघायचे. तर बघा, कन्फर्मेशन म्हणजे काय? तर हे जे काही कार्बन कार्बनचे सिंगल सिग्मा बॉन्ड्स आहेत हे फ्री रोटेशन दाखवतात आणि त्या फ्री रोटेशनमुळे वेगवेगळे अरेंजमेंट पॉसिबल आहे 3 डायमेन्शनल, आणि त्या 3 डायमेन्शनल अरेंजमेंटला आपण म्हणतो कन्फर्मेशन. बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ कार्बन कार्बन सिंगल सिग्मा बॉन्ड, different arrangements are possible and that arrangements are called as conformations. Now cyclohexane is most stable cycloalkane. Cyclopropane and cyclobutane are less stable. आपण बीएस ट्रेन थेरी बघितलेली आहे. बघा, त्याच्यामध्ये आपण बघितलं की जे काही सायक्लोप्रोपेन आणि सायक्लोब्युटेन्स आहेत दे आर लेस स्टेबल दॅन द सायक्लोहेक्झेन. व्हॉट हॅपन्स? जो काही सायक्लोहेक्झेन आहे बघा, या सायक्लोहेक्झेन मध्ये जो काही अँगल स्ट्रेन आहे तो कमी असतो ॲज कम्पेअर्ड टू सायक्लोप्रोपेन अँड सायक्लोब्युटेन, अँड देअरफॉर इट इज मोर स्टेबल. So basically there are many conformation possibles of cyclohexane, but 2 important conformations are here. This one is chair conformation and this conformation is called as boat conformation. तर बघा, चेअर कन्फर्मेशन आणि बोट कन्फर्मेशन हे जे नाव आलेले आहेत हे आलेले आहेत यांच्या शेप वरून. जर तुम्ही या कन्फर्मेशनचा शेप बघितला तर इट लुक्स लाईक चेअर, जसं की ती फिगर मध्ये दाखवलेली आहे. या चेअर सारखा या कन्फर्मेशनचा शेप आहे आणि या कन्फर्मेशनचा बोट सारखा शेप आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज बोट अँड दिस कन्फर्मेशन इज कॉल्ड ॲज चेअर कन्फर्मेशन. सो दीज आर द 2 इम्पॉर्टंट कन्फर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेन. The most stable conformation of cyclohexane is chair conformation. तर आता हे जे चेअर कन्फर्मेशन आहे जे आपण बघितलं, why it is more stable? Because it is free of angle and torsional strain. तर अँगल स्ट्रेन आपण काढली होती बघा. अँगल स्ट्रेन जी आहे ही आपण नॉर्मल टेट्राहेड्रल अँगलच्या सोबत कम्पेअर करतो आणि बघतो की किती डेव्हिएशन आहे. सो दॅट डेव्हिएशन इन केस ऑफ सायक्लोहेक्झेन इज लेस. ऍक्च्युली व्हॉट हॅपन्स, सायक्लोहेक्झेन मध्ये टेट्राहेड्रल अँगलला फॉलो करतात अँड देअरफॉर इट इज मोर स्टेबल अँड टॉर्शनल स्ट्रेन इज ऑल्सो लेस. देर इज लेसर रिपल्सिव्ह इंटरॅक्शन्स अमंग द cyclohexane and therefore it is the most stable conformation. You can see here this is the chair conformation which is the most stable conformation of cyclohexane. What is the reason? Because it is free of angle and torsional strain. त्याच्यामध्ये angle strain नसते आणि torsional strain ही नसते, or it is very less and therefore it is most stable conformation of cyclohexane. So let us see in more detail about the chair conformation. So here you can see the chair. Now हे चेअर कन्फर्मेशन आहे बघा सायक्लोहेक्झेनचं. तर ही जी काही चेअर आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे काही कार्बन कार्बनचे बॉन्ड्स आहेत दे आर और दे फॉर्म द शेप ऑफ चेअर. आणि प्रत्येक कार्बनवरती 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत. तर देर आर 2 टाइप्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन द चेअर कन्फर्मेशन, ॲक्झियल अँड इक्विटोरियल. ही जी काही चेअर कन्फर्मेशन येत आहे बघा याच्यामध्ये 2 प्रकारचे हायड्रोजन ॲटम्स आहेत. एक आहे ॲक्झियल आणि दुसरा आहे इक्विटोरियल. तर कोणत्या हायड्रोजनला ॲक्झियल म्हणायचं आणि कोणत्या हायड्रोजनला इक्विटोरियल म्हणायचं? सो दिस इज द चेअर कन्फर्मेशन. याच्यामध्ये आपण बघूया which hydrogen atoms are called as axial and which hydrogen atoms are called as equatorial. There are 2 types of hydrogen atom. One is axial and other one is equatorial. So what are axial and what are equatorial hydrogen atom? So the axial hydrogen atoms are vertically up or down. जे काही सरळ वर आहेत किंवा खाली आहेत, axially up or down, vertically up or down. This is very important word, vertically up or down. तर दे आर ॲक्झियल हायड्रोजन ॲटम. जसे की ते तुम्ही बघू शकता बघा, जे काही रेड कलरचे आहेत जसे की दिस वन, देन दिस वन, दिस वन, हे जे काही 6 आहेत हा एक अँड ऑल दिस रेड कलर 6 जे काही हायड्रोजन ॲटम्स आहेत दे आर आयदर ॲक्झियली अप
or axially down. You can see here these hydrogen atom, then this असे जे काही 6 हायड्रोजन ॲटम्स आहेत, दे आर आयदर ॲक्झिअली डाऊन or axially up, vertically up or vertically down, and they are axial hydrogen atoms. जसं की इथे these 6 hydrogen atoms are axially up or axially down, or vertically up or vertically down, and they are called as the axial hydrogen atoms. You can see clearly here these red are axial hydrogens. Then कोणाला म्हणायचं इक्विटोरियल हायड्रोजन. इक्विटोरियल हायड्रोजन आर साइडवेज, जे बाजूला आहेत त्याला आपण इक्विटोरियल हायड्रोजन म्हणतो. जसे की ते ब्ल्यू कलर मध्ये दिस हे जे काही 6 हायड्रोजन ॲटम्स आहेत जे पॉइंटरवर तुम्हाला दिसत आहेत, these are called as equatorial hydrogen atoms. You can see here these blue color arrows indicates that these are equatorial hydrogen atoms. बघा आतापर्यंत आपण काय काय बघितलं. We are today seeing the conformations of cyclohexane. What are cyclohexane? तर बघा सायक्लिक अल्केन्स आर कॉल्ड एज सायक्लोअल्केन, आणि त्याचा जो 6 मेंबर किंवा 6 मेंबरचा जो कंपाऊंड आहे त्याला आपण सायक्लोहेक्सेन म्हणतो. जसं की दिस वन इज सायक्लोहेक्सेन. इट हॅज मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12. सो दिस इज द सायक्लोहेक्सेन. यांची आज आपल्याला कन्फर्मेशन बघायचे आहे. सिंगल सिग्मा बॉन्ड जो रोटेट होतो त्याच्या रोटेशनमुळे वेगवेगळे स्ट्रक्चर्स पॉसिबल आहेत, तर त्याला आपण म्हणतो कन्फर्मेशन्स. सो देर आर 2 important conformations of cyclohexane. One is chair and the other one is boat. चेअर आणि बोट हे 2 इम्पॉर्टंट कन्फर्मेशन्स आहेत सायक्लोहेक्सेनचे. याला हे नाव का पडले चेअर आणि बोट, तर कारण की याचा जो शेप आहे तो चेअर आणि बोट सारखा आहे. सांगितलं की सायक्लोहेक्सेनचं जे सर्वात स्टेबल कन्फर्मेशन आहे, द स्टेबल कन्फर्मेशन इज चेअर कन्फर्मेशन. आणि त्याच्यामागे कारण काय आहे, तर चेअर कन्फर्मेशन मध्ये अँगल स्ट्रेन आणि टॉर्जनल स्ट्रेन नसतो. अँगल स्ट्रेन मीन्स व्हॉट, तर जे काही नॉर्मल टेट्राहेड्रल अँगल आहे 1090 डिग्री 28 मिनिट, त्याच्यापेक्षा जर वेगळा अँगल असेल तर अँगल स्ट्रेन येते. आणि टॉर्जनल स्ट्रेन इज बिकॉज ऑफ द रिपल्सिव्ह इंटरॅक्शन वेन द बॉन्ड्स आर इक्लिप्स. तर इथे सर्व बॉन्ड स्टॅगर्ड असतात, मीन्स एकमेकांपासून दूर असतात, आणि सर्व बॉन्ड अँगल हे जे आहेत हे टेट्राहेड्रल बॉन्ड अँगल असतात. कारण की टेट्राहेड्रल बॉन्ड अँगल आहे इट इज फ्री ऑफ अँगल स्ट्रेन, आणि कारण की स्टॅगर्ड बॉन्ड आहे चेअर कन्फर्मेशन मध्ये, देअरफॉर इट इज फ्री ऑफ टॉर्जनल स्ट्रेन ऑल्सो. तर याच्यानंतर आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ चेअर कन्फर्मेशन. चेअर कन्फर्मेशन कसं असते. सो हिअर यू कॅन सी दिस इज द चेअर कन्फर्मेशन विच इज कमिंग. सो नाव इन दिस या चेअर कन्फर्मेशन मध्ये जी काही रिंग आहे 6 मेंबर जी आपण ब्लॅक कलरने दाखवलेली आहे, याच्यावरती 2 प्रकारचे हायड्रोजन ॲटम्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन चेअर कन्फर्मेशन. एक तर आहे ॲक्झियल आणि दुसरा आहे इक्विटोरियल. तर ॲक्झियल कोणाला म्हणायचं आणि इक्विटोरियल कोणाला म्हणायचं, तर आपण बघितलं की ॲक्झियल हायड्रोजन ॲटम्स आर आयदर व्हर्टिकली अप ऑर डाऊन. यू कॅन सी हिअर रेड कलर मध्ये जे आहे ते आयदर व्हर्टिकली अप ऑर व्हर्टिकली डाऊन, अँड दे आर कॉल्ड एज विच हायड्रोजन ॲटम्स, axial hydrogen atom. There is another type of hydrogen which are called as the equatorial, which are sideways, जे बाजूला आहेत, जसे की ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेले आहेत, यांना आपण म्हणतो इक्विटोरियल हायड्रोजन ॲटम्स. तर देर आर 2 टाइप्स ऑफ हायड्रोजन, ॲक्झियल अँड इक्विटोरियल. ॲक्झियल हायड्रोजन्स आर आयदर व्हर्टिकली अप और व्हर्टिकली डाऊन, आणि इक्विटोरियल हायड्रोजन ॲटम्स आर साइडवेज, जे बाजूला असतात ते. याच्यामध्ये जे व्हर्टिकली अप आहेत ते आहेत अबोव द प्लेन, आणि जे व्हर्टिकली डाऊन आहेत ते आहेत बिलो द प्लेन. साइडवेज मध्ये सुद्धा जसे वर आहेत ते आहेत अबोव द प्लेन, आणि जे असे डाऊन आहेत ते आहेत बिलो द प्लेन. सो दिस इज द चेअर कन्फर्मेशन. नाउ वी हॅव सेड दॅट द कन्फर्मेशन चेअर कन्फर्मेशन ऑफ सायक्लोहेक्सेन इज मोर स्टेबल, और वी कॅन से दॅट द मोर स्टेबल दॅन द बोट. तर त्याच्यामागे 2 कारणं सांगितली होती मी तुम्हाला. ते 2 कारणं काय होते, तर एक तर होतं की इट इज फ्री ऑफ टॉर्जनल अँड अँगल स्ट्रेन. जे काही अँगल स्ट्रेन आहे आणि जो काही टॉर्जनल स्ट्रेन आहे, अँगल स्ट्रेन आणि टॉर्जनल स्ट्रेन जो आहे तो नसतो यांच्यामध्ये, आणि कारण की तो नसतो तर देअरफॉर इट इज मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन. अँगल स्ट्रेन नसतो आणि टॉर्जनल स्ट्रेन जो आहे तो टॉर्जनल स्ट्रेन सुद्धा चेअर कन्फर्मेशन मध्ये नसतो, अँड देअरफॉर द चेअर कन्फर्मेशन
इज मोस्ट स्टेबल सिन्स ऑल बॉन्ड्स आर फुल्ली स्टॅगर्ड, कारण की सर्व बॉन्ड्स हे फुल्ली स्टॅगर्ड आहेत. देअरफोर यांच्यामध्ये टॉर्जनल स्ट्रेन नाही आहे, कोणती स्टेरिक इंटरॅक्शन नाही होणार, स्टेरिक रिपल्शन नाही होणार. जसे की बघा इथे तुम्ही बघू शकता, दिस इज द चेअर कन्फर्मेशन. हे चेअर कन्फर्मेशन आहे. या चेअर कन्फर्मेशन मध्ये सर्व बॉन्ड्स हे स्टॅगर्ड असतात. तुम्हाला काय करावं लागेल, हा फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन हे एकमेकांवरती ठेवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला कळेल, जसे की इथे तुम्ही बघू शकता बघा न्यूमॅन प्रोजेक्शन मध्ये, की हा हायड्रोजन जो आहे हा मागच्या दोन बॉन्ड्सच्या मधात येत आहे. याला आपण म्हणतो स्टॅगर्ड कन्फर्मेशन. हा हायड्रोजन जो आहे हा मागच्या कार्बनच्या दोन बॉन्ड्सच्या मधात येत आहे. दॅट मीन्स इट इज फ्री ऑफ टॉर्जनल स्ट्रेन. इक्लिप्स मध्ये दोन बॉन्ड्स हे ओव्हरलॅप करतात, बिलकुल एकमेकांच्या वर असतात. समथिंग इज हिडन. मागचा जो हायड्रोजन आहे हा समोरचा हायड्रोजन त्याला हाईड करतो, इक्लिप्स असतो. पण in case of cyclohexane all the bonds are staggered, and as all the bonds are staggered you can see here side on view. त्यानंतर लुकिंग अलॉंग टू कार्बन कार्बन बॉन्ड, न्यूमॅन प्रोजेक्शन मध्ये आपल्याला क्लिअरली दिसते की बॉन्ड्स हे स्टॅगर्ड आहेत. आणि कारण की बॉन्ड्स हे स्टॅगर्ड आहेत, फुल्ली स्टॅगर्ड आहेत, द चेअर कन्फर्मेशन ऑफ सायक्लोहेक्सेन इज मोस्ट स्टेबल. चेअर फॉर्म ऑफ सायक्लोहेक्सेन इज मोस्ट स्टेबल सिन्स ऑल द बॉन्ड्स आर फुल्ली स्टॅगर्ड. यू कॅन सी इन दिस फिगर. त्यानंतर व्हॉट हॅपन्स इन द बोट कन्फर्मेशन. बोट कन्फर्मेशन मध्ये काय होते बघा, तर दिस इज द बोट कन्फर्मेशन. या बोट कन्फर्मेशन मध्ये जर आपण यांना नाव दिले C1, C2, C3, C4. ओके, लेट्स नेम दिस. तर C1, C2, C3, C4 आर प्रेझेंट इन द सेम प्लेन व्हाईल द रिमेनिंग टू कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट अबोव द प्लेन. जो काही बोट फॉर्म आहे बघा, हा आहे बोट फॉर्म. आणि या बोट फॉर्म मध्ये C1, त्यानंतर C2, देन द C3 जो की थोडासा मागे आहे, जो की क्लिअरली दिसत नाही, आणि हा जो काय आहे C4. हे जे काही चार कार्बन ॲटम्स आहेत दे आर इन द सेम प्लेन, ते एकाच प्लेन मध्ये आहेत. आणि हे जे काही 5 नंबरचा आणि 6 नंबरचा जो काही कार्बन ॲटम आहे, जो की तुम्हाला इथे मी लिहित आहे, 5th आणि 6th नंबरचा जो काही कार्बन ॲटम आहे, इट इज अबोव द प्लेन. शियर हा 5th आणि 6th नंबरचा जो काही कार्बन ॲटम आहे, इट इज प्रेझेंट अबोव द प्लेन. The 4 axial and equatorial hydrogens on C1 and C4. हे जे काही C1, C2, C3 आणि C4 आहे, याच्यावरचे ॲक्झियल आणि इक्विटोरियल हायड्रोजन्स जे आहेत ते इक्लिप्स असतात, ते एकमेकांच्या वर येतात. आणि कारण की ते एकमेकांच्या वर येतात, जवळ येतात, त्यांच्या बॉन्डमध्ये रिपल्शन होते. अँड देअरफॉर इट कॉजेस स्टेरिक हिंड्रन्स. बिकॉज ऑफ द रिपल्शन अमंग द ग्रुप इट कॉजेस द स्टेरिक हिंड्रन्स. एकमेकांना ते रिपेल करतात, ज्याला आपण म्हणतो स्टेरिक हिंड्रन्स. यू कॅन सी हिअर. जर का आपण यांचा बोट कन्फर्मेशनचा व्ह्यू बघितला तर बघा, हा जो कार्बन आहे याचे ॲक्झियल आणि इक्विटोरियल जे आहेत हे एकमेकांना इक्लिप्स करत आहेत. आणि कारण की ते एकमेकांना इक्लिप्स करत आहेत, त्यांच्यामध्ये रिपल्शन होणार. यू कॅन सी क्लिअर इन द न्यूमॅन प्रोजेक्शन. हे दोन हायड्रोजन्स, त्यानंतर हे दोन हायड्रोजन्स हे एकमेकांच्या बिलकुल वर आहेत, आणि म्हणून दे आर इक्लिप्स टू इच अदर. And as they are eclipsed to each other, it is causing steric hindrance, or we can say that torsional strain, and therefore the boat conformation is least stable. खूपच स्टेबल, कमी स्टेबल असणारे बोट कन्फर्मेशन, कारण की याच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स आहे. यू कॅन सी हिअर इन द बोट कन्फर्मेशन 4 कार्बन ॲटम इन द प्लेन असतात, 2 अबोव द प्लेन असतात. जे 2 अबोव द प्लेन असतात, किंवा C1 to C4 चे जे काही कार्बन ॲटम्स आहेत, यांचे जे काही हायड्रोजन ॲटम्स आहेत एकमेकांना इक्लिप्स असतात. त्याच्यामध्ये टॉर्जनल स्ट्रेन होते, स्टेरिक हिंड्रन्स येते, ज्याच्यामुळे दे आर लेस स्टेबल. नाव बघा, जो सायक्लोहेक्सेन आहे याचा चेअर कन्फर्मेशन मोस्ट स्टेबल आहे. आणि म्हणून जर 100 मॉलिक्युल्स असले सायक्लोहेक्सेनचे, तर त्यापैकी 99 मॉलिक्युल्स हे चेअर कन्फर्मेशन्स मध्ये असतील. बट इट इज नॉट ऑलवेज इन द चेअर कन्फर्मेशन. that chair confirmation gets converted into different other confirmation. जे अजून कन्फर्मेशन्स आहेत, जसे की मी तुम्हाला आता एक बोट कन्फर्मेशन सांगितलं, अजूनही कन्फर्मेशन्स आहेत ज्याच्यामध्ये सायक्लोहेक्सेन हा इंटर कन्वर्ट होत राहतो. अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द रिंग इन्व्हर्जन ऑर फ्लिपिंग ऑफ सायक्लोहेक्सेन. यू कॅन सी हिअर. हे आहे चेअर कन्फर्मेशन, आणि हे आहे दुसरं चेअर कन्फर्मेशन. आणि या एका चेअर कन्फर्मेशन मधून दुसऱ्या चेअर कन्फर्मेशन मध्ये जाताना इन्व्हर्जन होते, रिंग जी आहे ती फ्लिप होते किंवा उलटी होते. बघा, इन्व्हर्ट होते. जसे की हा जो 4 नंबरचा कार्बन ॲटम आहे जो इथे खाली आहे, तो बघा इन्व्हर्ट झाल्याच्या नंतर वर गेलेला आहे. आणि इथे जो काही 1 नंबरचा कार्बन ॲटम आहे सायक्लोहेक्सेनचा, तो रिंग इन्व्हर्ट झाल्याच्या नंतर इथे खाली गेलेला आहे. तर दिस इज कॉल्ड एज द
ring inversion or flipping of cyclohexane. So how this occur? So this occur by conversion of one conformer into another, and so on. It continues unless it gets converted into the another chair conformation. So let us see one by one what is happening in this. तर बघा, सायक्लोहेक्सेन जस्ट बाय रोटेटिंग बॉन्ड, जे काही बॉन्ड्स आहेत ते रोटेट होतात आणि त्या बॉन्डच्या रोटेशनमुळे just by rotating bonds can ring invert or flip. It can flip itself into the another chair conformation, आणि ते कन्वर्ट होताना मधामध्ये अजून खूप सारे कन्फर्मेशन. तर बघा, सायक्लोहेक्सेन जो आहे हा एका रिंग मधून दुसरे जे काही सायक्लोहेक्सेनचे रिंग आहे त्याच्यामध्ये फ्लिप होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, दिस चेअर कन्फर्मेशन गेट्स कन्वर्टेड इंटू this chair conformation just by the ring inversion or by the rotation of bond. Just by rotating bond, a ring can invert, or there is a specific word flip. तर ही रिंग फ्लिपिंग सतत चालू राहते बघा सायक्लोहेक्सेन मध्ये, आणि म्हणून तो खूप स्टेबल आहे. तर एका सायक्लोहेक्सेनच्या चेअर कन्फर्मेशन मधून दुसऱ्या कन्फर्मेशन मध्ये जाताना बॉन्ड्स रोटेट होतात आणि मधामध्ये वेगवेगळे कन्फर्मेशन बनतात. बट द चेअर कन्फर्मेशन इज मोस्ट स्टेबल. 99% or more than 99% of the molecule will be in the chair conformation, आणि बाकी जे काही निग्लिजिबल अमाऊंट आहे ते बाकीच्या कन्फर्मेशन मध्ये राहतील. तर कोणकोणते कन्फर्मेशन बनतात व्हाईल रोटेटिंग द बॉन्ड्स? यू कॅन सी हिअर, जे काही ग्रीन एरो आहेत, या ग्रीन एरोच्या प्रमाणे जर का आपण मॉलिक्यूलला बेंड केलं किंवा मॉलिक्युलचे बॉन्ड रोटेट केले तर तशा पद्धतीने कन्फर्मेशन चेंज होतात. जसे की ते 3 नंबरच्या कार्बनला तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि 2 नंबरचा जो कार्बन आहे त्याला वर ओढायचा आहे, तर इट वुड फॉर्म हाफ चेअर. त्यानंतर पुन्हा या कार्बनला खाली ओढलं आणि 2 नंबरच्या कार्बनला जर का वर नेलं तर इट विल फॉर्म ट्विस्ट बोट. 5 नंबरचा जो कार्बन आहे याला खाली जर का लोटलं आणि 6 नंबरच्या कार्बनला जर वर ओढलं तर इट वुड फॉर्म हाफ चेअर. आणि पुन्हा 5 नंबरच्या कार्बनला खाली आणि 6 नंबरच्या कार्बनला जर का वर ओढलं इट वुड फॉर्म द चेअर कन्फर्मेशन. इट इज नॉट द पार्ट ऑफ अवर सिलेबस, हे आपल्या सिलेबस मध्ये नाहीये, बट जस्ट फॉर द सेक ऑफ इंटरेस्ट वी आर स्टडिंग दिस, दॅट हाऊ द वन चेअर कन्फर्मेशन इज कन्वर्टेड इन टू द अनादर. आपल्याला जेव्हा बघायचं आहे कन्फर्मेशनल अनालिसिस ऑफ सायक्लोहेक्सेन, तर तेव्हा आपल्याला याचा फायदा होईल. सो after ring inversion, all the bonds that were axial now are equatorial and vice versa. काय होते बघा, जेव्हा रिंग इन्व्हर्जन होते, ही चेअर फ्लिप होऊन जेव्हा या चेअर मध्ये कन्वर्ट होते, तर इथले जे ऍक्झियल बॉन्ड्स होते, जसे की याचे हा इथे ऍक्झियल आहे बघा, व्हर्टिकली अप आहे तर इट इज ऍक्झियल, आणि एचबी जो साइड वाईज आहे, साइड वे आहे, तो इक्विटोरियल आहे. तर याचे जो इथे ऍक्झियल होता रिंग फ्लिप झाल्याच्या नंतर याचे झालेला आहे साइड वे, दॅट इज इक्विटोरियल. एचबी जो साइड वे होता इक्विटोरियल, तो आफ्टर रिंग फ्लिपिंग तो होतो ऍक्झियल. So now let us see the energy order of different conformations of cyclohexane. बघा, जे चेअर कन्फर्मेशन आहे याची एनर्जी सर्वात कमी आहे, त्याच्यानंतर ट्विस्ट बोटची त्याच्यापेक्षा जास्त आहे, आणि सर्वात जास्त हाफ चेअरची एनर्जी आहे. तर असं का? तर त्याच्या मागे कारण आहे, चेअर कन्फर्मेशन जे आहे या चेअर कन्फर्मेशन मध्ये कोणता स्ट्रेन नाहीये, नायदर टॉर्जनल स्ट्रेन नॉर अँगल स्ट्रेन. इन केस ऑफ चेअर कन्फर्मेशन टॉर्जनल स्ट्रेनही नाहीये आणि अँगल स्ट्रेनही नाहीये. बघा, टॉर्जनल स्ट्रेन केव्हा असतो? जेव्हा बॉन्डचे इक्लिप्स असतात, आणि अँगल स्ट्रेन केव्हा असतो? जेव्हा बॉन्ड अँगल हा 109 डिग्री 28 मिनिट्स पेक्षा डिफरंट असतो. पण इन केस ऑफ चेअर कन्फर्मेशन ऑल द बॉन्ड्स आर स्टॅगर्ड इन केस ऑफ चेअर कन्फर्मेशन, अँड ऑन द बॉन्ड अँगल्स आर टेट्राहेड्रल. देअरफॉर नायदर टॉर्जनल स्ट्रेन नॉर अँगल स्ट्रेन इज प्रेझेंट इन द चेअर कन्फर्मेशन, आणि कोणता स्ट्रेन नाही म्हणून त्याची एनर्जी सर्वात कमी आहे, अँड देअरफॉर इट इज मोस्ट स्टेबल. In the twist boat and half chair, these angle strain and torsional strain increases, and therefore energy increases and stability decreases. Half chair ची energy ही सर्वात जास्त आहे, and therefore it is least stable. Now आता आपण बघूया how the chair flips from one conformation or one chair conformation into another chair conformation. Remember this order CTBH, chair, त्याच्यानंतर ट्विस्ट बोट आणि हाफ चेअर. Energy increases, stability decreases. Now with the help of video, let us try to understand.
how the one chair is flipped into the other chair conformation. तर बघा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की चेअर कन्फर्मेशन हे दुसऱ्या चेअर कन्फर्मेशन मध्ये कसं फ्लिप होते. सो दिस इज अ चेअर. नाव हा जो पार्ट आहे ॲक्झियलचे इक्विटोरियल होतील, इक्विटोरियलचे ॲक्झियल होतील. तर ही फ्लिप होताना पहिले तर बनते हाफ चेअर कन्फर्मेशन. चेअरपेक्षा हाफ चेअरची एनर्जी ही जास्त आहे. त्यानंतर हाफ चेअर इज कन्वर्टेड इंटू द ट्विस्ट बोर्ड. ट्विस्ट बोर्डची एनर्जी कमी आहे, जे की इथे दाखवलेलं नाही या व्हिडिओमध्ये. डायरेक्ट बोर्ड दाखवलेला आहे. बोर्डची एनर्जी ही ट्विस्ट बोर्डपेक्षाही जास्त आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा खाली येईल. इन ऑर्डर टू ट्विस्ट इट वुड फॉर्म हिअर हाफ चेअर कन्फर्मेशन, ज्याची एनर्जी जास्त आहे. आणि लास्टली हा जो पार्ट आहे उजवीकडचा हा पुन्हा डाऊनवर्ड येईल अँड इट वुड फॉर्म द चेअर कन्फर्मेशन. हे चेअर ही यामध्ये फ्लिप झालेली आहे दुसऱ्या चेअर कन्फर्मेशन मध्ये. आणि याच्या थ्रू फ्लिप होताना वेगवेगळे कन्फर्मेशन्स आपल्याला मिळाले आहेत, ज्यांची एनर्जी वेगवेगळी आहे. चेअर, हाफ चेअर, बोट, हाफ चेअर अँड देन द चेअर. ट्विस्ट बोट इज नॉट शोन हिअर. इथे ट्विस्ट बोट असणार बघा, ज्याची एनर्जी ही बोट आणि हाफ चेअर पेक्षा कमी असणार आहे. चेअर, ट्विस्ट बोट, त्यानंतर हाफ चेअर आणि बोट. नाव याच्यामध्ये बघा ॲक्झियल बॉन्ड्स इक्विटोरियल होतात. हे बघा ॲक्झियल जो बॉन्ड आहे हा वाला, आधी हा ॲक्झियल होता. नाव इट इज गोइंग अपवर्ड ड्युरिंग द रिंग फ्लिपिंग. व्हॉट हॅपन्स, ॲक्झियल बॉन्ड इज नाव बिकेम इक्विटोरियल. आणि जो इक्विटोरियल होता तो ॲक्झियल झालेला. तसंच इथे जो ॲक्झियल आहे तो इक्विटोरियल होतो आणि जो इक्विटोरियल आहे तो ॲक्झियल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. सो दिस इज द रिंग फ्लिपिंग ऑफ चेअर कन्फर्मेशन.